नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक गिरटकर तुम्हा सर्वांच्या मी शिपाई महाराष्ट्राच्या ह्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे. तर बघा मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे, आपण अंकगणिताची स्पेशल बॅच सुरू केलेली आहे. कशासाठी? तर सरळ सेवा, पोलीस भरती, वनरक्षक व अशा अनेक अन्य परीक्षांसाठी. तर त्याच्यामध्ये आपण दशांशमध्ये नेमकं काय, तर त्याची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या गोष्टी सुरुवात केल्या होत्या. हे क्लास नंबर 2 आहे मित्रांनो. आशा करतो की तुम्ही क्लास नंबर 1 पाहिलेले असाल. कारण क्लास नंबर 1 मध्ये आपण बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार, दशांश म्हणजेच काहीतरी पॉइंटची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार कोणत्या पद्धतीने करायचे ते चांगल्या पद्धतीने शिकलो. आज याच्यामध्ये काय करणार, आपण थोडी बहुत प्रॅक्टिस करणार. प्रॅक्टिस. आणि त्याच्यानंतर भागाकार कोणत्या पद्धतीने करायचं आणि याच्यात आणखी कोणत्या तरतुदी आहेत किंवा गोष्टी आहेत तर त्या पाहणार. तर चला जास्त न बोलता काय करूया, तर आपण आपल्या क्लासला सुरुवात करूया. बघा, कोणतं चॅप्टर आहे आपला? दशांश अपूर्णांक म्हणजेच काय, तर डेसिमल फ्रॅक्शन. हा, हे तर झालं होतं. ठीक आहे. पीडीएफ साठी काय करायचे आहे मित्रांनो, तुम्हाला पीडीएफ साठी आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे आहे. कुठं सांगू? एक मिनिट. चला इथंच घ्या. पीडीएफ साठी काय करायचे, तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे आहे. कोणती? तर मी शिपाई महाराष्ट्राच्या. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे मित्रांनो. जेवढे काही बघा, आपले बुद्धिमत्ताचे पण क्लास रेग्युलर चालू आहेत आणि आपले मॅथचे पण क्लास होत आहेत मित्रांनो. ठीक आहे. आणि येणाऱ्या काही म्हणजे वेळात आपण आपले पोलीस भरतीचे प्रिव्हियस इयर पेपर म्हणा किंवा वनरक्षकचे प्रिव्हियस इयर पेपर म्हणा हे सुरुवात करणार आहोत. तर ह्या सर्वांची पीडीएफ तुम्हाला कुठे मिळणार? तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. ठीक आहे. तर चला, कुठपर्यंत झालं होतं आपण? गुणाकार शिकला होता, बरोबर आहे का नाही? आता आपल्याला काय करायचे आहे मित्रांनो? हा, ज्या काही गोष्टी शिकला आपण त्याची काय करायची आहे, तर थोडीफार प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे. तर याच्याने आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. यांना आता नेमकं सोडवणार कसं? बघा, प्लस पण आहे, मायनस पण आहे. तर तुम्हाला प्लस मायनसचे नियम माहीत पाहिजेत अगोदर. एकतर आपण काम करू शकतो की दोन दोनचे पेअर बनवून किंवा आधी पेअरच बनवून. बघा, हा प्लस मध्ये आहे, हा प्लस मध्ये आहे आणि हा काय आहे, तर प्लस मध्ये आहे. आपण यांना एकदा मिळून सोडवू शकतो. आणि हा मायनस मध्ये आहे आणि हा मायनस मध्ये आहे, यांना एकदा सोडवू शकतो तुमची आहे. ठीक आहे. तर वर काय आहे, तर 12.58, 12.58, 1.8. तुम्हाला सांगितलं होतं बेरीज करताना काहीतरी पॉईंटच्या खाली पॉईंट पाहिजेत. आणि हे किती आहेत, तर 125. बरोबर आहे. याच्या पॉईंटच्या खाली पॉईंट येणार, इकडे काही नसणार म्हणजे शून्य शून्य. ठीक आहे. 8 जसेचे तसे. 8 5 काय होणार? 13ची 3, हातच्या आला 1. पॉईंटच्या खाली काय येणार, तर पॉईंट येणार. बघा, 8 5 13, 3 दिला, हातच्या आला 1. 1 आणि 2 3, 3 आणि 1 4, 4 आणि 5 किती होणार, तर 9. 1 आणि 2 3 आणि हे 1 जसेचे तसे. म्हणजे काय येणार, 139.38. किती? तर 139.38. हे काय आले? प्लस प्लस वाल्याचे आले. आता काय बघणार आपण? मायनस मायनस वाल्याचे. याचं काम झालं, याला आपण मिटवून घेऊ. आता कशाचे येणार, तर मायनस वाल्यांचे. बघा, दोन्ही संख्या कशा येत आहेत, तर मायनस मध्ये -45.8 आणि काय होणार, -65.36. अशा पद्धतीने होणार. बघा, दोन्ही संख्या मायनस मध्ये आहेत, चिन्ह मायनसच्या येणार, पण यांची होणार काहीतरी बेरीज. हे माहित आहे प्लस मायनसचे नियम. नसेल पाहिलं तर ते बेसिकचे आधीचे 4 क्लास पाहून घ्या मित्रांनो. तर काय होणार, बेरीज करायची आहे. 6 जसेचे तसे, 8 आणि 3 11, 11च्या एक, हातच्या आला 1. हे पॉईंट जसेचे तसे, हातच्या 1 देऊन. 1 आणि 5 6, 6 आणि 5 11, 11च्या एक, हातच्या आला 1. 1 आणि 4 5, 5 आणि 6 किती होणार, 11. तर हे किती येणार मित्रांनो, मायनस मायनस 111.16. तर काय मिळालं तुम्हाला, 139.38 मायनस 111.16. चला, याला तुम्ही डायरेक्ट पण करू शकते किंवा मग मांडणी करून. कसं मांडणी करून? काय होणार, 139.38 मायनस 111 पॉईंट किती होणार, तर 16. चला सोडवा याला. काय होणार, 8तून 6 गेले 2, 3तून 1 गेले 2. पॉईंटच्या खाली काय येणार, पॉईंट येणार. 9तून 1 गेला 8, 3तून 1 गेले 2 आणि हा 1तून 1 गेला 0. म्हणजे याचं उत्तर काय येणार मित्रांनो, 28.22. 28.22. हा काय आहे, तर याचे एकदम बरोबर उत्तर आहे. किती उत्तर येणार मित्रांनो याच्या, 28.22. ठीक आहे. एकदा पाहून घ्या कॅल्क्युलेशन.
ठीक आहे, काही हरकत नाही. चलो पुढचा पाहूया. याला कसं सोडवणार, हा देखील तसंच आहे. काय करणार, आधी पहा प्लसवाले कोणते आहेत बघा. हा एक प्लसवाला आहे, हा एक प्लसवाला आहे आणि हा एक प्लसवाला आहे. तर आधी काय करणार, आपण यांना आधी सोडवून देणार. काय होणार बघा, 3.98. बघा हे जे पॉईंटवाले आहेत हे चुकण्याचे चान्सेस जास्त असतात, म्हणून यांना सावकाश सोडवायचे थोडं. 2.58 आणि इकडे किती आहेत तर 2. यांची काय करणे, बेरीज करणे. येथे काही नसे म्हणजे पॉईंटच्या नंतर काय आहेत तर शून्य शून्य आहेत. बघा 8 आणि 8 16, 16चे 6 हातच्याला 1, 9 आणि 5 14 आणि 1 किती होणार, 15चे 5 हातच्याला 1, 1 आणि 3 4, 4 आणि 4 किती होणार 8. म्हणजे हे किती होणार मित्रांनो, हे होणार तुमचे 8.56. आधी काय केले, बेरीज केली. नंतर काय करणार, मायनस. बघा किती आहेत, -32.6 आणि इकडे -0.085. इकडे करू यांना, काय आहे -32.6 आणि इकडे काय आहे -0.1 मिनिट. काय येणार, पॉईंटच्या खाली पॉईंट येणार, काय आहे तर 0.085. चला, दोन्ही संख्या कशात आहेत मायनस मध्ये, तर चिन्ह येणार उत्तराला मायनसच्या, पण होणार दोघांची बेरीज. दोन्ही संख्या कशात आहेत तर मायनस मध्ये, पण काही तर चिन्ह येणार मायनसचा, पण दोघांची पण होणार बेरीज. बेरीज करताना 5 जसेचे तसे, 8 जसे तसे, 6 आणि 0, 6 जसेचे तसे, पॉईंटच्या खाली पॉईंट, 2 जसेचे तसे आणि 3. म्हणजेच काय होणार तर 32.685. काय होणार, -32.685. हे झालं. मग आता बघा, एक संख्या प्लस मध्ये हिच्या पुढे काही नसते म्हणजे काय असते तर प्लस असते. एक संख्या प्लस मध्ये, एक संख्या मायनस मध्ये, तर चिन्ह मोठ्या संख्येच्या. मोठी संख्या काय आहे तर 32 पॉईंट समथिंग आहे. तर काय होणार मग नंतर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा. कुठं घेणार आता आपण यांना, चला इकडे वर घेऊ. काय आहे तर 32.685 मायनस मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी लागते, 8.56. चला, 5 जसेचे तसे, 8तून 6 गेले 2, 6तून 5 गेले 1, पॉईंटच्या खाली पॉईंट, आणि काय होणार 12तून 8 गेली 4, हातच्याला 1, आणि काय होणार 3तून 1 गेला 2. तर काय येणार मित्रांनो, 24.125 -24.125. हा काय राहणार तर ह्या प्रश्नाचे एकदम बरोबर उत्तर राहणार. समजलं. तर हे अशा पद्धतीने आपल्याला सोडवावं लागतो मित्रांनो. मी एकदम तुम्हाला सावकाश सांगण्याचा प्रयत्न करत आहे, कारण की प्रत्येकाला स्पीडमध्ये समजत नाही. ठीक आहे, जर तुमची कॅल्क्युलेशनची स्पीड चांगली असेल तर तुम्ही याला मे बी 20 ते 30 सेकंदामध्ये सॉल्व्ह करू शकता. जास्त नाही लागणार, याच्यात 20 ते 30 सेकंदामध्ये होऊन जातो. चला, तर याचे उत्तर किती येणार मित्रांनो, याचे उत्तर 28.22 आणि याचे उत्तर काही तर -24.25. समजलं. चला पुढचं पाहूया. चला, हे सोडवायचा प्रयत्न करा बरं मित्रांनो. हे कसे होणार त्याच पद्धतीने. चला एकदा ट्राय करा, तुम्ही व्हिडिओला पॉज करा आणि सोडवून बघण्याचा प्रयत्न करा. चला पहा कसं होणार. जे आधी प्लस आहेत, प्लसवाल्यांना आधी पहा, हे दोन प्लस मध्ये आहेत तर त्यांना काय करणार, त्यांना आपण आधी सोडवणार. जे प्लस मध्ये आहेत त्यांना कसं होणार पहा. 97 पॉईंट काय होणार तर 97 अधिक 95.95. बरोबर आहे. चला करा बरं बेरीज. काय होणार बेरीज यांची बघा. 7 5 12, 12चे 2 हातच्या आला 1, 9 आणि 9 18, 18 आणि 1 किती होणार 19, हातच्या आला 1, पॉईंटच्या खाली पॉईंट द्या, हातच्या घ्या 1, 1 आणि 7 8, 8 5 13, 13चे 3 हातच्या आला 1, 9 आणि 9 18, 18 आणि 1 किती होणार तर 19. म्हणजे हे किती होणार मित्रांनो तर 193 पॉईंट किती होणार तर 92 एवढे होणार आहे. मग नंतर काय कराल तुम्ही, जे मायनस मध्ये दिले आहेत बघा, हे आहेत मायनस मध्ये, यांना इकडे घेऊ आपण. काय होणार -98.98 आणि तिकडे काय आहे तर -96.96. चला बघा, दोन्ही संख्या मायनस मध्ये आहेत तर चिन्ह मायनसचा, पण यांची होणार काहीतरी, यांची होणार बेरीज. बघा 8 आणि 6 14ची 4, हातच्या आला 1,
9 आणि 9 18, 18 आणि 1 19, हातच्या आला 1, पॉईंटच्या खाली पॉईंट देऊन द्या. 8 आणि 7 14, 14 आणि 1 किती होणार? 15चे 5, हातच्या आला 1, 9 आणि 9 18, 18 आणि 1 किती होणार? तर 19. म्हणजे हे झाले तुमचे मित्रांनो -195.94. असं आलं हे पॉईंट मध्ये. तर चला आता काय करणार आपण बघा. 193.92 मायनस 195.94. एक संख्या प्लस मध्ये आहे, दुसरी संख्या मायनस मध्ये आहे. तर अशा वेळेस काही मोठ्या संख्येच्या चिन्ह, मोठी संख्या कोणती आहे तर -95.94. आणि मोठ्या संख्येतून काय करतो? लहान संख्या वजा, म्हणजेच काय करणार तर 195.94 मायनस होणार तुमच्या 193.92. अशा पद्धतीने तर काय करणार तुम्ही? 4तून 2 गेले 2, 9तून 9 गेला 0, पॉईंटच्या खाली पॉईंट, 5तून 3 गेले काय होणार तर 2 आणि 19 मधून 19 गेला 0, म्हणजे काय येणार 2.04, सॉरी 2.02. हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. तर अशा पद्धतीने आपण ह्या प्रश्नांना करतो. काही नाही, याच्यात फक्त तुमची कॅल्क्युलेशनची स्पीड लागते मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यावरती काही नाही. तर बघा हा त्याच्यासारखाच आहे, तर हा काय राहणार तुम्हाला होमवर्क. चला पुढचा पहा. कसं सोडवणार आपण याला? पॉईंटच्या खाली काही देणार तर पॉईंट देणार. बघा 0.01 अधिक काय आहे तर 0.0.000, 3 वेळा 0, 0.001, नंतर काही 0.0. बघा किती वेळा 0 आहेत? 2 वेळा 0 आहेत, 2 वेळा 0 आहेत आणि किती 2 वेळा 1 आहे, 2 वेळा 1. चला काय होणार? 1 आणि 1 2, 0 आणि 1 1, 1 जसाचा तसा, ट्रिपल 0 आहे तर 0 येणार आहे 0.0, म्हणजेच काही होणार तर 0.0112. याच्या उत्तर काय येणार? 0.0112. हा काय आहे तर ह्या प्रश्नाचे एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं? चला पुढे पाहूया. बघा हे काही तर आता गणिताची म्हणजे गुणाकाराची प्रॅक्टिस करणार. काय होणार पहा. मायनस गुणिला काय होणार तर मायनस गुणिला प्लस मायनस, म्हणजे हा उत्तर कशामध्ये येणार? मायनस मध्ये येणार. आणि पहा मला वाटते अशा पद्धतीचे प्रश्न आपण काल घेतलेला होता. काय दिलंय इथं? -0.008 गुणिला 1.9. बघा गुणाकारामध्ये असं काही गरजेचं नसते की तुम्ही पॉईंटच्या खाली पॉईंटच द्या म्हणून. नाही, गुणाकारामध्ये असं गरजेचं नसते. हा चिन्ह तुम्हाला बघावं लागेल. एक संख्या मायनस मध्ये, एक संख्या प्लस मध्ये, चिन्ह कशाचे येणार? मायनसच्या येणार. आणि काय होणार तर दोन्ही संख्यांचा गुणाकार. चला करा. 19च्या पाडा म्हणा, 19 8 किती होते? येते का पाडा? नसेल येत तर मग साध्या पद्धतीने करा. पण बघा पाडे येणे तुम्हाला फार गरजेचे आहे. किती होणार? असंच होणार. बरोबर आहे की नाही? की 152. अरे एक मिनिट. किती येणार तर 152. ठीक आहे. मग काय करतो आपण? जेवढे हे पॉइंट नंतर अंक आहेत तेवढे काउंट करतो. बरोबर आहे का नाही? काय होणार? 1 2 3, वर किती आहेत? 3 आणि खाली किती आहेत? 1, म्हणजे 4 अंक सोडून काय देणार तर आपण पॉइंट देणार. चला काउंट करा. 1 2 3, चौथ्यासाठी काय घेणार? 0 पॉइंट आणि पुढे पण काय घेणार तर 0 घेणार. तेच आहे ना? बघा ना वर किती आहेत पॉईंट नंतर? 1 2 3, किती अंक आहेत? 3 अंक आहेत. आणि खाली पॉईंट नंतर किती? 1 अंक आहे. तर काय करणार तर वरचे 3 आणि खालचे किती झाले? 4. तर 4 अंक सोडून काय देणार? पॉईंट. 1 2 3 4, 4 अंक सोडून काय दिला तर पॉईंट, म्हणजे याच्या उत्तर काय येणार? -0.0152. हा उत्तर येणार. बरोबर आहे का नाही? नंतर पहा, नंतर काय दिलं आहे आपल्याला? 212.03 गुणिला 10.5. एक मिनिट पेन चेंज करून घेऊ. 212.03 गुणिला किती आहे तर
10.5. ह्या गुणाकारात गरजेचं नसते मित्रांनो की पॉईंटच्या खाली पॉईंट यायला पाहिजेत म्हणून. ठीक आहे. मग काय करणार तुम्ही पहा आता. 5 तेरी 15, कारण की झिरो आहे डायरेक्टली येणार मी. 5 दुने 10, 10च्या झिरो हातच्या लेख, 5 एक 5, 5 आणि 1 6, 5 दुने 10. झिरो देणार आपण खाली. 10 तेरी 30, 30च्या झिरो. ठीक आहे, आणि पुढे पण झिरो आहे म्हणजे 30 येणार. 10 दुने 20, 20च्या झिरो हातच्याले 2, 10 एक 10 आणि 1 11, हातच्याला 1, 10 दुने 20 आणि 1 किती होणार 21. चला, 5 जसेचे तसे, 1 जसेचे तसं, 3 जसेचे तसे, 6 जसेचे तसे, 1 जसं जसं, 1 आणि 2 2 आणि हे 2. बघा, पॉईंट नंतर किती अंक आहेत? 1 2, 2 अंक आहेत. आणि इकडे पॉईंट नंतर किती? 1 अंक आहेत. वरचे 2 आणि खालचे किती झाले? 3. तर शेवटचे 3 अंक सोडून काय देणार? पॉईंट. म्हणजे याचं उत्तर काय येणार? 221 6.315. हा काय आहे? तर ह्या प्रश्नाचं एकदम बरोबर उत्तर आहे. तर हे अशा पद्धतीने आहेत मित्रांनो. हा सोडवू शकता तुम्ही. हा तुमच्यासाठी काय तर होमवर्क राहील. बरोबर आहे. चलो पुढचा पाहूया. हा, हे झाले मित्रांनो आतापर्यंत बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. ह्या उदाहरणांची थोडी चांगल्याने प्रॅक्टिस कराल. ठीक आहे. हे असे उदाहरणं आपल्या पेपरामध्ये येण्याचे चान्सेस जास्त असतात. समजलं हे? जे काही होमवर्क आहेत ते कमेंटमध्ये उत्तरं सांगा. आता पहा, 0.5. बघा, कधी कधी आपल्याला पेपरमध्ये प्रश्न येऊन जातो. हे पॉईंटमध्ये दिलेले असतात आणि आपल्याला काय म्हणतो की याची अपूर्णांकामध्ये रूपांतर करा. अपूर्णांक म्हणजे काय? जे p/q फॉर्मॅटमध्ये असते आणि हा जो q असते हा 0 नसतो. याला काय म्हणतो आपण? अपूर्णांक म्हणतो. मग यांना कसं बनवणार आपण त्याच्या फॉर्मॅटमध्ये? तर पहा, जसा पॉइंट नंतर किती अंक आहे? 1 अंक आहे. तर जो अंक आहे तो लिहून घ्या मित्रांनो. आणि पॉइंट नंतर 1 अंक आहे तर 10 वर काही देणार आपण? 1 झिरो देणार. सॉरी, 1 वर किती देणार? 1 झिरो देणार. बघा, पॉईंट नंतर किती अंक आहे? 1 अंक आहे तर काय करणार? 1 वर आपण 1 झिरो देणार. किती होणार आहे? 5 1 5, 5 2 10, म्हणजे किती होणार? 1/2. अपूर्णांकामध्ये रूपांतर याचे 1/2. आता बघा, पॉईंट नंतर किती अंक आहेत? 2 अंक आहेत. तर 1 वर किती झिरो देणार? 2. वर किती लिहिणार आपण? 5 आणि खाली देणार 1 वर 2 झिरो. काय होणार? 5 1 5, 5 2 10 आणि 1 झिरो, म्हणजे काय होणार? 1/20. चला, पॉईंट नंतर किती झिरो आहेत? 3 झिरो आहेत मित्रांनो. तर कसं सोडवणार आपण याला? वर 5 जसेचे तसे आणि खाली काय करणार? तर 1 2 3. तर 1 वर किती झिरो देणार? 3 झिरो देणार. बघा काय होणार? 5 1 5, 5 2 10 आणि हे काय होणार? तर 2 झिरो होणार. तर अशा पद्धतीने यांचे काय होणार? तर अपूर्णांकामध्ये रूपांतर होणार. समजलं? चलो. हा, जर पहा, जे पॉईंटवाल्या संख्येंना जर 10नी 100नी 1000नी जर आपल्याला गुणा करायचे आहे तर त्यांच्या गुणाकार कसं होणार आपल्याला ते शिकायचे आहे. बघा, 28.758 असं दिलंय आणि गुणीला 10. तर सिम्पली काय करायचं? हा जर गुणीला 10 असेल तर हा एक पॉईंट काय कराल तुम्ही? पुढे सरकल. म्हणजे हा इथं पॉईंट आहे तर हा काय येणार? ह्या 7च्या नंतर येणार. फक्त तुम्हाला काय करायचं आहे? एक पॉईंट पुढे सरकवायचं आहे. म्हणजे काय होणार? 28.758. जर गुणीला 10 असेल तर काय करणे आहे आपल्याला? फक्त एक अंक पॉईंट पुढे सरकायचे आहे. जर गुणीला 100 असेल म्हणजे 2 झिरो आहेत ना, बघा नाही येथे 1 झिरो आहे म्हणून काय तर एक अंक पॉईंट पुढे सरकवला. येथे किती झिरो आहेत? 2 झिरो आहेत म्हणून किती अंक पॉईंट पुढे सरकवणार? 2 अंक पॉईंट पुढे सरकवणार. म्हणजेच काय होणार? 2 8 7 5 पॉईंट किती होणार? 8. असं याचे उत्तर येणार. जसं पहा, इथं काय आहेत? 3 अंक झिरो आहेत तर काय? तर 3 अंक पॉईंट पुढे सरकवणार. म्हणजेच याचं उत्तर काय होणार? 28.758. पॉईंट पुढे काही नसेल म्हणजे 0 0 होणार. याचाच अर्थ काय होणार? सिम्पली 28.758. हाच उत्तर येणार तुमचा डायरेक्ट. अशा पद्धतीने जर गुणीला 10 असेल 1 अंक पॉईंट पुढे सरकवणार. गुणीला 100 असेल 2 अंक पॉईंट पुढे सरकवणार. गुणीला 1000 असेल तर काय? 3 अंक पॉईंट पुढे सरकवणार. इथं पहा, याचं उत्तर द्या. बघा काय आहे? गुणीला 100 आहे तर 2 अंक पॉईंट पुढे सरकवणार. पण माझ्याकडे येथे किती आहे? तर एकच अंक आहे. किती अंक आहे? एकच अंक आहे. पुढचा अंक नाही आहे तर पुढचा अंक काय घेणार मी? 0 घेणार. म्हणजे काय होणार? 530.00 असं उत्तर येणार. म्हणजे याला मी डायरेक्टच असं म्हणू शकतो ना का फक्त 530, कारण की पॉईंट इथं होता
होता ना, पॉईंट इथं होता. 2 अंक पुढे न्यायचे होता आपल्याला, पण एकच अंक आहे माझ्याकडे. तर सपोर्टिंगला कोणाला घेणार मी? 0ला घेणार. कोणाला घेणार मी? 0ला. तर माझे उत्तर किती येणार? 530 येणार. चलो पुढे पहा. 42.1 गुणीला किती करणे आहे मला? 1000 करणे आहे. तर कसं होणार? 3 अंक पॉईंट पुढे नेणार मी. काय करणार? 3 अंक पॉईंट पुढे. पण माझ्याकडे एकच अंक आहे. 42.1. तर काय करणार? हा एक अंक झाला, हा दुसरा आणि तिसरा. सपोर्टिंगला काय लावणार? 0 लावणार. तर याचं काय उत्तर येणार? 42,100. याचं काय उत्तर येणार? 42,100. तर ह्या अशा पद्धतीने आपण काय करतो? तर पॉईंट शिफ्टिंग करतो. जर गुणाकार करायचे असेल तर. समजलं? चला. आता काय करणे आहे आपल्याला? भागाकार करणे आहे. आता काय करणे आहे? भागाकार करणे आहे. बेसिक बेसिक भागाकारचे आहेत मित्रांनो, त्या समजून घ्या. बघा, याचा अर्थ काय होते? तुम्हाला असं पण देऊ शकते हे की 1341.52 भागीला 10. त्याचा अर्थ हाच झाला. अरे याचा अर्थ तोच झाला ना. बरं, तिथं न लिहिता येतेच लिहितो मी. काय आहे? 1341.52 भागीला काय होणार? 10. याचा अर्थ हाच झाला. मग याला कसं सोडून बघा, गुणाकाराला होता तर एक अंक काय नेत होता आपण? पुढे नेत होता, कारण की गुणीला 10 होता तिथं. बघा ना, इथंच पाहिलं आपण. गुणाकार होता तर एक अंक पुढे नेत होता. आता काय आहे? भागाकार. भागाकारात काय करतो आपण? एक अंक मागे नेतो. जर गुणीला 10 असेल तर एक अंक काय करतो आपण? मागे नेतो. 1 मिनिट, याला मिटवून घेऊ. गुणाकार असेल तर आपण काय करतो? एक अंक मागे नेतो, म्हणजे हा पॉईंट इथं आहे तर हा पॉईंट इथं जाणार. म्हणजेच याचा अर्थ काय होणार? 134 पॉईंट. हा एक अंक आहे तर हा इकडे जाणार. 134 पॉईंट काय होणार? तर 152. एक अंक काय जाणार? तर एक अंक पॉईंट काय जाणार? मागे जाणार. बघा आता भागीला 100 आहे. भागीला 100 आहे, याचा अर्थ काय होणार? 134 1.52 भागीला 100. आता माझ्याकडे भागीला 100 आहे, भागीला 2 झिरो आहेत. तर काय करणार? हा 2 अंक पॉईंट मागे जाणार. काय होणार? 2 अंक पॉईंट मागे जाणार. म्हणजेच काय होणार? याचा अर्थ 13.4152. हा एकदम याच्या बरोबर उत्तर येणार. काय होणार? 13.4152. आता मला सांगा, येथे 3 झिरो आहेत, 1000 आहे भागीला, म्हणजेच काय होणार? 134 1.52 भागीला काय होणार? तर 1000. आता किती झिरो आहेत? 3 झिरो आहेत. तर हा काय जाणार? 3 अंक पॉईंट मागे जाणार. काय होणार? तर 3 अंक पॉईंट मागे जाणार. म्हणजेच काय होणार? याचा उत्तर 1.34 1.34 15.2. हा काय होणार? तर याचा हा एकदम बरोबर उत्तर होणार. समजलं? चला, आता याच्यात काय करणार? याच्यात तर अंक सफिशियंट होते. आपल्याला जेवढे अंक पाहिजे होते तेवढे आपण मागे नेला, पुढे नेला होते. पण याच्यात काय? बघा, याला काय करणे? 8.3 भागीला 100. आता काय जाणार? आता हा 2 अंक पॉईंट मागे जाणार. पण माझ्याकडे येते किती आहे? एकच अंक आहे. 8च आहे ना. तरी पण आपल्याला एक अंकाची गरज आहे. तर तो एक अंक काय बनणार? 0 बनणार. म्हणजे 0च्या अगोदर 0, 8, 3 असं लिहिणार, कारण की पॉईंट इथं आहे. मला 2 अंक मागे नेणे आहे. 0 घेतला पण पॉईंट तो इथे येणार. पुढे काही नाही आहे म्हणजे काय घेणार? तर मी 0 घेणार. पुढे काही नाही आहे त्याच्या म्हणजे काय घेणार? तर मी 0 घेणार तिथं. चला, याला सांगा. याच्यावरून आणखी तुम्हाला चांगला कळेल. काय होणार? 28.95. 28.95 भागीला काय होणार? तर 1000. 28.95 भागीला काय होणार? तर 1000. आता किती झिरो आहेत मित्रांनो? 3 झिरो आहेत. आता किती झिरो आहेत? 3 झिरो म्हणजे भागीला किती आहे? 1000. तर मी किती? 3 अंक मागे जाणार. पण मला येथे किती अंक आहेत? 2च अंक आहेत. तर सपोर्टिंगसाठी मला काय घ्यावं लागेल? 0 घ्यावं लागेल. म्हणजे पॉईंट कोणाच्या पुढे येणार? 0च्या पुढे पॉईंट येणार. म्हणजे काय होणार? 0, 28, 95. नाही, ह्या पॉईंटच्या पुढे कोणी नसेल म्हणजे काय लावणार? तर आपण तिथं 0 लावणार. म्हणजे याचं उत्तर काय येणार? 0.02895. हा अशा पद्धतीने याचं काय येणार? तर उत्तर येणार. समजलं? चला. तर हे अशा पद्धतीने आपल्याला सोडवावे लागतात. चलो, आता काय करायचे आहे मित्रांनो आपल्याला? आता भागाकार बघायचे आहे. कसं? डायरेक्ट पॉईंटचं. ते तर झालं 10 आणि गुणा, 10 आणि भागणे. आता जे ॲक्च्युअल पॉईंटमध्ये असतात ते पाहणार आपण. बघा, काय तर 68 भागीला काय होणार? 0.24.
68 भागीला काय होणार तर 0.24. चलो, आता याला कसं सोडवणार पहा. याची काही पद्धत आहेत मित्रांनो. पद्धत म्हणजे कशी, जो हा छेदात असतो, तुम्हाला माहित आहे ना, याला वरच्याला अंश आणि खालच्याला काय म्हणतो तर आपण छेद म्हणतो. जो छेदात असतो त्याच्या आपण काय करतो तो पॉईंट काय करतो कॅन्सल करतो. कॅन्सल करण्यासाठी काय करतो तो गुणा. बघा, पॉईंट नंतर किती अंक आहेत तर 2 अंक आहेत. तर याला काय करणार, पॉईंट कॅन्सल करण्यासाठी आपण करणार गुणीला 100. खाली काय करणार गुणीला 100, म्हणजे 2 अंक सोडून पॉईंट पुढे जाणार, तर खाली गुणीला 100 केला तर वर पण काय करणार आपण गुणीला 100च करणार. म्हणजे याचा अर्थ काय होणार, वरती किती होणार 68 गुणीला 100, म्हणजे जेवढे झिरो आहेत तेवढे पुढे लावणार आणि भागीला काय 2 पॉईंट पुढे जाणार, म्हणजे काय होणार 24. बरोबर आहे का नाही, 24 जसेचे तसे. आता कशाने काय कॅन्सल होते का, हे कॅन्सल होत असेल तर काटा याला. बघा 4ने भाग जाताना दिसत आहे, बरोबर आहे की नाही. 8ने पण भाग जाताना दिसत आहे, तर 8ने भाग देऊन 8ने भाग देऊन देऊ. बघा काय होणार, 8 8 64, 4 वाचले, 8 पंची 40 आणि 1 शून्य. खाली काय आला तर 8 तेरी 24. आता भाग जातो का पुढे, अ आता भाग नाही जात. तर काय करणार आपण, सिंपली याला लहान रूपात भागाकार करणार. कसा, 850 भागीला 3. अशा पद्धतीनं काय होणार, 3 दुने 6, किती वाचले 2 वाचले, खाली आले 5, 3 8 24 आणि किती होणार तर 1 वाचणार 0 आणि काय होणार 3 तिरी 9, किती वाचले 1 वाचले, 0 घेतला खाली तर वर काय द्यावं लागेल पॉईंट द्यावा लागेल. 3 तिरी काय होणार 9, तर हे 3 3 3 3 असेच वाढत जाणार. तर आपण याला म्हणू शकतो सिंपली 83.33. हा काय आहे तर ह्या प्रश्नाचं एकदम बरोबर उत्तर आहे. ह्या प्रश्नाचं काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. हे डिपेंड करते मित्रांनो तुम्हाला ऑप्शन कोणते दिले. तुम्हाला हा देखील ऑप्शन असू शकते किंवा तो देखील ऑप्शन असू शकते, पण चान्सेस जास्त याचे असतात मित्रांनो ऑप्शनचे, तर तो तुमचा उत्तर आहे. आता बघा काय कराल तुम्ही आता, 72 भागीला काय आहे तर 0.8. तर आधी काय करावं लागते आपल्याला, हा पॉइंट कॅन्सल करावा लागते. तर याला काय न्यावं लागेल कॅन्सल करण्यासाठी, एक अंक पुढे न्यावा लागेल. एक अंक केव्हा पुढे जातो, जेव्हा आपण गुणीला 10 करतो. तर याला काय करावं लागेल मला गुणीला 10. जर खाली गुणीला 10 केलो तर वर पण मला काय करावं लागेल गुणीला 10. आणि हे तुमचे समजण्यासाठी आहे मित्रांनो, ठीक आहे. जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल मध्ये प्रश्न सोडवाल तर हे गुणीला 10 वर गुणीला 10 असं नाही करायचं. जर एक पॉईंट तुम्ही पुढे नेलं तर वर एक शून्य वाढवून द्यायचं, बस तेच करत आहोत ना. बघा ना, वर काय होणार 720 आणि खाली काय होणार 8. काय होणार 8 9 72 आणि एक शून्य, किती उत्तर येणार 90. बस तेच आहे. आता खाली पहा, आता डायरेक्ट सांगतो तुम्हाला पहा, 72 भागीला काय होणार 0.08. बघा खाली किती अंका अगोदर पॉइंट आहे, 2 अंका अगोदर, ठीक आहे. शेवटच्या 2 अंका अगोदर तर काय करायचं आहे मला तो पॉइंट कॅन्सल करायचा आहे. तर खाली किती अंक आहेत 2 अंक, तर काय करायचे वर आधी 2 झिरो देऊन द्यायचे आणि खाली जसंच तसं, खाली काही जसंच तसं. चला काय होणार तेच केलं असतं ना. बघा ना, पॉईंट नंतर किती अंक आहेत 2, तर गुणीला किती केला असता आपण 100च केला असता. पण न करता ते स्टेप न मांडता आपण काय करणार, खाली गुणीला 100 वरतं गुणीला 100 आपल्याला माहीतच आहे ना, मग लिहून कशाला. तर डायरेक्ट पॉईंट कॅन्सल केला, खाली 8 आला, पॉईंट नंतर किती अंक होते 2, तर वर काय द्यायचं 2 झिरो देऊन द्यायचे. बघा 8 9 72, 8 9 72 आणि हे 2 झिरो, म्हणजे किती उत्तर येणार 900. किती उत्तर येणार याच्यात 900 उत्तर येणार. बघा इथं काय आहे, 7 पेन चेंज करून घेऊ आपण. हा, एक मिनिट. हा घ्या, वर काय 7.2 गुणीला काहीतरी 0.8. अशा वेळेस पहा मित्रांनो, जर दोन्ही याचे पॉइंट समान असतील, म्हणजे पॉइंट नंतरचे अंक समान असतील, तर ते पॉइंट कॅन्सल होतात. कसे कॅन्सल होतात बघा, अरे कसे कॅन्सल होतात पहा. बघा, याचा पॉईंट हटवण्यासाठी मी काय करणार गुणीला 10 करणार आणि याचा पण पॉईंट हटवण्यासाठी मी काय करणार गुणीला 10 करणार. म्हणजेच याचा अर्थ काय होणार, वर राहणार 72 आणि खाली राहणार 8.
बरोबर आहे का नाही? वर राहणार 72 आणि खाली राहणार 8 म्हणजेच काय होणार 8 9 72 म्हणजे याचं उत्तर काय येणार 9 येणार. पण मी गुणीला 10 कशाला करू? फालतू मी माझा टाइम कशाला वेस्ट करू? मला माहीतच आहे ना, यालाही गुणीला 10 करावं लागते, यालाही गुणीला 10 करावं लागते. ते कटून-मटून हेच येतात. तर एवढं गोष्ट लक्षात ठेवा. जर पॉइंट नंतरचे अंक समान असतील, तर तो पॉइंट काय होतो? तो सीधा कॅन्सल होतो. तो पॉइंट काय होतो? कॅन्सल होतो. बस. इथं पहा. काय होणार? 0.48 भागीला काय आहे 1.2. आता कसं होणार हे? आता कसं होणार? बघा, याच्यात मी तुम्हाला गुन्हा न करता सिद्धा सांगतो. आपल्याला काही न्यायचं आहे, 1 पॉईंट पुढे न्यायचं आहे, याच्यावरून 80 न्यायचं आहे. समजा आपण हा नेला, तर खाली काय वाचलं मित्रांनो 12. खाली काही वाचले 12. बरोबर आहे का नाही? जर हा 1 पॉईंट पुढे सरकवला तुम्ही, तर याला पण काय करावं लागेल? पुढे सरकवावं लागेल. वरच्याला पण काय करावं लागेल? पुढे. जे आपण बघा ना, आतापर्यंत काय केलं? जर खाली 100 ने गुणा करत आहोत, वर 100 खाली 10 आणि वर 10 आणि तेच. जर खालचा पॉइंट आपण सरकवला, तर वरचा पण सरकवावा लागेल. बघा, ह्या पॉइंटला काही नेला आपण पुढे नेला, तर काय उरले 12. तर याला पण पुढे न्यावं लागेल, तर काय होणार 4.8. मग याला कसे सोडवणार? बघा, ह्या भागाकार तर माहीतच आहे तुम्हाला. मग याला कसे सोडवणार? तेच आपली पद्धत मांडायची. बघा, 4.8 जसेचे तसे ठेवा आणि भागीला काय करणार 12. बघा, 12 नी 4 ला भाग जातो का नाही? 0 0 येणार खाली आणि 4 खाली उतरणार आणि हे 8 खाली. बघा, पॉईंटच्या वरती येणार पॉईंट. पॉईंटच्या वरती काय येणार? पॉईंट. 12 चौक 48 किती होणार? 12 चौक 48. तर -48 हे 0 0 म्हणजे तुमचं उत्तर किती आलं मित्रांनो? 0.4. इथं पण देऊ शकत होत्या. 12 आणि 0 ला म्हणजे 12 आणि 4 ला भाग देतो का नाही? 0 0 पॉईंटच्या खाली पॉईंट आणि 12 चौक 48. तर उत्तर काय येणार? 0.4. अशा पद्धतीने आपण भागाकार सोडवतो. समजलं? चलो पुढच्या पाहूया. बघा, तेच काय होणार? 3.6 भागीला 1.2. काय आहे? दोन्ही याच्यात पॉईंट नंतर अंक समान आहेत, तर पॉईंट काय होणार? हा कॅन्सल होणार. बरोबर आहे का नाही? म्हणजेच काय होणार? 36/12. 36/12 म्हणजे काय होणार? 12 36. 12 काय होणार? 36 होणार. म्हणजे उत्तर किती येणार तुमच्या 3. इथं पहा, इथं काय होणार? 68 भागीला काय आहे? तर 0.85. खाली पॉईंट नंतर किती अंक आहेत? 2 अंक आहेत. तर काय करावं लागेल आपल्याला? पॉईंट काढणी आहे. तर काय होणार? पॉईंट काढणी आहे, तर वर किती? इथं पहा, पॉईंट नंतर किती अंक आहेत? 2. तर वर वाढवा तुम्ही 2 0 आणि खाली काय द्या? हे अंक. याच्या उत्तर काय येते तर काढाल. अशा पद्धतीने होणार. चला पुढचं पहा. 35/100. आताच सांगितलं भागीला 100 असेल तर पॉईंट काय जातो? 2 अंक मागे जातो. मला सांगा आता ह्या 35चा पॉईंट कुठं आहे? इथं आहे मित्रांनो, 35.00. पण जनरली आपण पॉईंट 00 लिहित नाही. तर हा 2 अंक काय जाणार पुढे? इथून कुठं होणार? इथं होणार. तर याचाच अर्थ काय होणार? पॉईंट 35 होणार. पण पुढे काही नसे म्हणजे काय लावणार आपण? 0 लावणार. पुढे काही नसे म्हणजे काय लावणार? 0 लावणार. चला, याच्या उत्तर कसं द्याल तुम्ही? 1278.45 भागीला काय होणार? 5. सिम्पली काही नाही करायचे मित्रांनो. आपला बेसिक भागाकार कसा आहे? अशा पद्धतीने. काय आहे? 1278.45 भागीला किती आहे? तर 5. ठीक आहे. सिम्पली आपण ज्या पद्धतीने भागाकार करतो त्या पद्धतीने करायचं. कसं होणार बघा. 5 दुने 10. किती वाचले? 2 वाचले. 7 खाली आले. 5 5 25. किती वाचले? तर 2 वाचले. किती खाली आले? 8 आले. 5 5 25. किती वाचले? 3 वाचले. किती खाली आले? 4 खाली आले. ठीक आहे. हे पॉईंटच्या वर पॉईंट देऊन द्यायचे मित्रांनो. जिथं पॉईंट आहे त्याच्या वर काय देणार आपण? पॉईंट देणार. 5 सकम काय होणार? तर 30. 5 सकम 30. 4 खाली आले आणि हे शेवटचे 5 5 खाली आले. काय? 5 9 45. 5 9 काय होणार? 45 आणि हे काय? तर 0 0. म्हणजे याचं उत्तर किती येणार मित्रांनो तुमच्या? 255 पॉईंट काय? तर 69. हा काय आहे? तर तुमचा एकदम बरोबर उत्तर आहे. काय? 255.69. हा देखील तसाच आहे मित्रांनो. काय कराल? 3 ने भागाकार द्यायचा. जिथं पॉईंट आलं तिथं काय देणार? तर तुम्ही पॉईंट देणार. हा तुमच्यासाठी देखील काय आहे? तर होमवर्क राहील.
समजलं? चलो पुढच्या पाहूया. आणखी काय आहे? हा, चलो हे काय आहेत? एक मिनिट. हा ठीक आहे, काही हरकत नाही. अरे हा, हे काय आहे? हे याचे ऑप्शन आहेत मित्रांनो. हे ऑप्शन आहेत. उत्तर किती आहे ते सांगायचे आहे. चला लावा बरं एकदा थोडं डोकं. चेक करून पहा बरं तुम्हाला येते का, तर याचे उत्तर कसं येणार पहा एकदा. पहा कसं होणार. बघा मित्रांनो, आता जे घेणार आहोत आपण ते थोडी प्रॅक्टिस करणार आहोत, किंवा समजा PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत मित्रांनो, हे वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारलेले आहेत. आधी काय करणार, आधी आपण यांची बेरीज करणार. काय होणार, 0.125 आणि 0.027. तर काय होणार, सिद्ध करा तुम्ही. 0.125 आणि काय होणार 0.027 यांची काय करा तर बेरीज करा. काय होणार, 5 आणि 7 12चे 2 हातच्याला 1 4 आणि 1 5 1 पॉईंट काय होणार 0. म्हणजे काय होणार तर 100 सॉरी 0.152 आणि भागीला काय आहे तर 0.8. बघा आपल्याला काय करणे आहे तर पॉईंट कॅन्सल करणे आहे. तर हा एक अंक पुढे जाणार, तर खालचा एक अंक, तर खाली काय वाचणार 8, खालचा एक अंक पुढे गेला तर वर पण तेच होणार. काय होणार 1.52. 1 पॉईंट काय होणार 52. आणि मग काय करणे आहे तुम्हाला, याला भाग देणे आहे सिद्ध. बघा 8 नी 1 ला भाग जातो का नाही, तर काय होणार 0, पॉईंटच्या खाली पॉईंट. 8 1 8, किती वाजले 7, 8 9 72. म्हणजे काय येणार 0.19. कुठं, हा ऑप्शन नंबर 3. कसा, जर डायरेक्ट नसेल येत तर तुम्ही असंच पण सोडवू शकता. काय 1.52 भागीला काय 8 असं सोडवू शकता तुम्ही. काय होणार 8 0 0 होणार. 1 5 खाली आला, पॉईंटच्या वर पॉईंट द्या. 8 1 8, 15तून 8 गेले किती वाजले 7 आणि 2 काय येणार खाली. 8 9 72. तर चला किती आलं तुमचे उत्तर 0.19. कोणता ऑप्शन तर ऑप्शन नंबर 3 हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. चलो पुढचा पाहूया. बघा काय दिलाय, आधी भागाकार दिलाय, मग बेरीज, मग भागाकार. तर आधी काय करतो आपण मित्रांनो भागाकार. हा एक बॉडमासचा नियम लक्षात ठेवा. आधी ब्रॅकेट करतो, मग चाचीचे, त्याच्यानंतर भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी. हा काय आहे तर बॉडमासचा नियम. तर आधी काय करणार आपण भागाकार करणार. बघा 4.18 भागीला 4.18. बघा जर सारख्याच नंबरनी सारख्या नंबरला जर भागाकार दिला तर उत्तर काय येते 1 येते. याचा अर्थ काय आहे मी तुम्हाला लिहून देतो इकडे. 4.18 भागीला 4.18 अधिक काय आहे 52.7 भागीला काय तर, एक मिनिट, हा हा थोडा वेगळा आहे खाली. 52.7 भागीला काय तर 5.27, काय तर 5.27 अशा पद्धतीने. चला याला बघा सारख्या, बघा तसंही जर आपण पाहिलं तर 2 अंकानंतर काय आहे पॉईंट, पण तो न मुद्दा घेता आपण काय केलं, जर सारख्याच नंबरला सारख्या नंबरने भाग दिला तर उत्तर किती येते 1 येते. किंवा तुम्ही म्हणू शकता हे 2 अंक आहेत पॉईंट नंतर, तर काय होणार पॉईंट कॅन्सल. आणि 418 भागीला 418 काय होणार 1 होणार अधिक. याचे किती होणार बघा, 2 पॉईंट तिकडे सरकणार, 2 पॉईंट इकडे सरकला, बरोबर आहे का नाही. तर इथं काय होणार, हा देखील 2 पॉईंट सरकणार. हा एक आहे ना पुढे काय घेणार 0 घेणार. तर येथे किती होणार 5270 भागीला काय होणार तर 527. बरोबर आहे का नाही. काय होणार 527, तो प्लसचा चिन्ह आहे. मला वाटते हा इथं थोडा पॉइंट मध्ये गडबड झाला आहे मित्रांनो, प्रश्न टाईप करतानाच. ठीक आहे, कारण की ऑप्शन मॅच नाही होत आहे. बघा काय होणार 5270 भागीला 527. तर कितीने 10 नी भाग जात आहे सीधा. कितीने भाग जात आहे 10 नी भाग जात आहे. तर किती होणार 1 आणि 10 किती होणार 11. मे बी मला वाटते हा याच्यात टाईप करतानाच मिस्टेक आहे, थोडी टाईप करतानाच मिस्टेक आहे. कारण की याला डायरेक्ट भाग दिला किती होणार 1 होणार, आणि हा किती 10 वेळा भाग जाणार.
तर उत्तर किती यायला पाहिजेत 11 किंवा याच्यात टायपिंग मिस्टेक होऊ शकते, हा 0 नसू शकते. चला, तर कोणता ऑप्शन मानणार आपण? ऑप्शन नंबर 3च मानणार, कारण की उत्तर किती निघत आहे? आपला 11 निघत आहे. समजलं? चलो, पुढचा प्रश्न पाहूया. मला वाटते आपण हा घेतलेलाच आहे आता त्याच्यात, पण हा पेपर मध्येच विचारलेला आहे. असाच होता ना तो? चला, हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. ठीक आहे, हा काढलेला आहे, तर आणखी एकदा याला काढून पहा. पुढे पाहूया. चलो, काय होणार? गुणाकार आणि काय आहे तर भागाकार. तर याचा अर्थ काय होणार मित्रांनो? 0.1 किती आहेत? 1 2 3 4 4 0 4 0 37 गुणीला काय होणार? गुणीला होणार 3 आणि भागीला काय होणार मित्रांनो? 1.11. काय होणार तर 1.11. आधी काय करणार आपण? बघा, 3 ने गुणा करणार. वर जे दिले आहेत आधी ते करावं लागेल, तर काय होणार? 3 7 21, 21चा 1 होणार आणि हातच्याले 2, 3 तिरी 9, 9 आणि 2 किती होणार तर 11. मग बाकीचे काही शून्य किती वेळा? 1 11 येणार, तर इथपर्यंत येणार 1 2 3, 1 2 3 आणि काय होणार पुढचा हा 0. बघा, पॉइंट नंतर किती अंक आहेत? 1 2 3 4 5 6. पॉइंट नंतर किती अंक आहेत? तर 6. 6 अंक सोडून काय देणार आपण? पॉइंट देणार. 1 2 3 4 5 6. 6 अंक सोडून पॉइंट द्या आणि भागीला काय करणार? 1.11. हे बघा मित्रांनो, तुम्ही जेव्हापर्यंत करत नाही हे तेव्हापर्यंत तुमच्या लक्षातच नाही येत की नेमकं काही आहे म्हणून हे. तर म्हणून तुम्हाला आधी करून बघावं लागेल. हे मी इथं करत आहोत, तुम्हाला पाहताना वाटत असेल की थोडं किचकट आहे, पण तुम्ही करून पाहाल तर सोपीच आहे. काय कराल? मग हे 2 अंक काय जाणार तर पुढे जाणार. 2 अंकानंतर पॉईंट पुढे जाणार, तर वर पण आपल्याला काय न्यावं लागेल? 2 अंकानंतर पॉईंट पुढे न्यावं लागेल. म्हणजेच काय होणार? 0 पॉईंट हा 0 हा 0 आणि 111 भागीला काय होणार? 111. चला, भाग द्या. काय होणार? 111 भागीला 0, पॉईंटच्या नंतर पॉईंट हा एकदा 0 येणार आणि एक काय येणार? 0.01. अरे, इथं मला वाटते हे टाईप करतानाच प्रश्न चुकलेले आहेत. एक मिनिट. हा, एक मिनिट. माझ्याच हाताने चूक झाली याच्यात. हा प्रश्न बरोबर आहे, माझ्या हाताने चूक झाली. काय चूक झाली पहा. मी डायरेक्टच भाग देऊन दिलो. बघा काय होणार? 111 भागीला 0, 0 येणार. पॉईंटच्या जागी पॉईंट. 111 भागीला 0, 0 येणार. 111 सॉरी 1 भागीला 111 काय येणार तर 0 येणार. हे काय होणार? 11 भागीला 111 हे देखील काय होणार? 0च होणार. ठीक आहे, हा इथं पॉईंट नाही आहे. हा, आणि मग पुढे काय? 111 भागीला 11 काय होणार तर 1 होणार. तर उत्तर काय येणार तुमचं? 0.0001. 0.001 हा काय आहे तर एकदम प्रश्नाचा बरोबर उत्तर आहे. हा एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं? चलो, आता पुढचा प्रश्न पाहूया. आणखी किती प्रश्न आहेत? चला, हे वजाबाकी आहे. हा तुम्हाला होमवर्क राहील मित्रांनो. एवढा शिकवल्यानंतर वजाबाकी तर हे करू शकत्याच. नंतर हे देखील वजाबाकी आहे, पण काय आहे? प्लस मायनसचे नियम शिकवलेले आहेत. काय होणार? मायनस गुणीला प्लस मायनस हे फक्त फॉर्मॅट लिहून देतो मी. मायनस गुणीला प्लस काय होणार? मायनस. मायनस 5 पॉईंट काय होणार? 069. इकडे काय होणार? मायनस इंटू मायनस प्लस. प्लस काय होणार? 13.592. आणि उत्तर कसे येणार मित्रांनो? तुमच्या मोठ्या संख्येचे चिन्ह. मोठी संख्या काय आहे? प्लस. तर प्लस मध्ये तुमच्या काय येणार उत्तर? आणि 13.592 मधून काय कराल तुम्ही? 5.069 मायनस कराल. तर हा देखील काय आहे तुम्हाला होमवर्कच आहे. करू शकाल? चला, हा काय आहे बघा. हा मी सोडवून देतो. कसं सोडवणार आपण याला पहा. काय आहे? 0.4 गुणीला 0.4 गुणीला 0.4. हे तिरपी रेषा म्हणजे याचा अर्थ भागाकार असतो. भागीला 0.04 गुणीला 0.4 असा येणार. बघा,
हा तर कॅन्सल होणार. एक 0.4 आणि एक 0.4 काय झालं मित्रांनो, कॅन्सल झाला. मग काय करणार आपण पहा. वरच्यांचा गुणाकार करा. काय होणार? 4 चौक 16 आणि पॉईंट नंतर बघा इथे किती पॉईंट नंतर एक अंक, इकडे पण पॉईंट नंतर एक अंक, तर किती अंक सोडून पॉईंट देणार? 2 अंक सोडून. 1 2 अंक सोडून काय देणार? पॉईंट देणार आणि खाली भागीला काय येणार? 0.04. ठीक आहे. तर पॉईंट नंतरचे अंक काय आहेत मित्रांनो? समान आहेत. तर हा पॉईंट काय होणार? कॅन्सल आणि 4 चौक काय होणार? 16. तर याचं उत्तर काय येणार मित्रांनो? 4 आहे का ऑप्शन मध्ये आहे? तर काय होणार? ऑप्शन नंबर 2 हा काय आहे? तर एकदम बरोबर उत्तर आहे. तर चला मित्रांनो, अशा पद्धतीने तर कंप्लीट झाले. एवढेच प्रश्न होते. ठीक आहे. PDF साठी काय करा, तर आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या लवकरात लवकर. आणि शक्यतो टाइम टू टाइम मी तुमच्यासाठी चांगले चांगले क्लासेस आणण्याचा प्रयत्न करणार. फक्त तुम्हाला काय करायचं आहे? सपोर्ट करायचा आहे, जास्तीत जास्त शेअर करायचे आहे. तर दशांशच्या आपल्याला फक्त एवढंच शिकायचं होतं मित्रांनो. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. नंतर पाहू. जेव्हा तुमच्या चांगल्याने लॉजिक चांगलं होईल, कॉन्सेप्ट चांगल्याने होईल, तेव्हा आपण पूर्ण टॉपिक घेणारच चांगल्याने. तर चला मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच राहू देऊया. उद्यापासून आपण आपला एक नवीन टॉपिक सुरुवात करू. तर चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.